नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाचे आणि रंजक प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। हे प्रश्न तुमचे सामान्य ज्ञान वाढवतील आणि स्पर्धा परीक्षा तसेच क्यूज साठी उपयुक्त ठरतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देतात ते कमेंट मध्ये सांगा। चला तर मग सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील टॉप 25 प्रश्नोत्तरे। आजचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन ए 14 एप्रिल 1891, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1869। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 14 एप्रिल 1891। प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी महू, ऑप्शन डी नागपूर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महू। प्रश्न तिसरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? ऑप्शन ए गांधी, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार पटेल। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न चौथा, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? ऑप्शन ए हिंदू, ऑप्शन बी जैन, ऑप्शन सी शीख, ऑप्शन डी बौद्ध। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बौद्ध। प्रश्न पाचवा, बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए 1980, ऑप्शन बी 1990, ऑप्शन सी 2000, ऑप्शन डी 1975। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1990। प्रश्न सहावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन ए भीमराव रामजी आंबेडकर, ऑप्शन बी भीमराव गोविंद आंबेडकर, ऑप्शन सी रामजी भीमराव आंबेडकर, ऑप्शन डी भीमराव कृष्ण आंबेडकर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भीमराव रामजी आंबेडकर। प्रश्न सातवा, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी सरदार पटेल, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न आठवा, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी नागपूर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर। प्रश्न नववा, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय? ऑप्शन ए केसरी, ऑप्शन बी मूकनायक, ऑप्शन सी मराठा, ऑप्शन डी लोकमत। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मूकनायक। प्रश्न 10वा, बाबासाहेबांचे निधन कधी झाले? ऑप्शन ए 14 एप्रिल 1956, ऑप्शन बी 6 डिसेंबर 1956, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1956, ऑप्शन डी 26 जानेवारी 1956। या प्रश्नाचे उत्तर आहे 6 डिसेंबर 1956। प्रश्न 11वा, महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1927, ऑप्शन बी 1932, ऑप्शन सी 1942, ऑप्शन डी 1950।
प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1927. प्रश्न 12वा, चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी महाड, ऑप्शन डी नागपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महाड. प्रश्न 13वा, डॉक्टर आंबेडकर यांची पहिली पत्नी कोण होती? ऑप्शन ए सावित्रीबाई, ऑप्शन बी रमाबाई, ऑप्शन सी शारदाबाई, ऑप्शन डी आनंदीबाई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रमाबाई. प्रश्न 14वा, डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून PhD केली? ऑप्शन ए ऑक्सफर्ड, ऑप्शन बी हार्वर्ड, ऑप्शन सी कोलंबिया, ऑप्शन डी पुणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोलंबिया. प्रश्न 15वा, डॉक्टर आंबेडकर यांचे स्मारक कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए राजघाट, ऑप्शन बी चैत्यभूमी, ऑप्शन सी विजय स्तंभ, ऑप्शन डी दीक्षाभूमी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चैत्यभूमी. प्रश्न 16वा, बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1924, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1930, ऑप्शन डी 1940. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1924. प्रश्न 17वा, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी सरदार पटेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 18वा, दीक्षाभूमी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी औरंगाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. प्रश्न 19वा, डॉक्टर आंबेडकर यांनी लंडन मध्ये कोणत्या संस्थेत शिक्षण घेतले? ऑप्शन ए केम्ब्रिज विद्यापीठ, ऑप्शन बी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑप्शन सी ऑक्सफर्ड विद्यापीठ, ऑप्शन डी एडिनबर्ग विद्यापीठ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रश्न 20वा, डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी दुसऱ्या, ऑप्शन सी तिसऱ्या, ऑप्शन डी सर्व परिषदांमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सर्व परिषदांमध्ये. प्रश्न 21वा, डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मासिकाची सुरुवात केली? ऑप्शन ए मूकनायक, ऑप्शन बी बहिष्कृत भारत, ऑप्शन सी जनता, ऑप्शन डी प्रबुद्ध भारत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बहिष्कृत भारत. प्रश्न 22वा, डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर कोणत्या राष्ट्रपतींनी प्रदान केला? ऑप्शन ए आर व्यंकटरमण, ऑप्शन बी ज्ञानी झैल, ऑप्शन सी KR नारायणन, ऑप्शन डी शंकर दयाळ शर्मा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर व्यंकटरमण. प्रश्न 23वा, डॉक्टर आंबेडकर यांचे प्रसिद्ध पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ऑप्शन ए हिंदू धर्म, ऑप्शन बी जैन धर्म, ऑप्शन सी बौद्ध धर्म, ऑप्शन डी शीख धर्म.
उत्तर आहे ऑप्शन सी बौद्ध धर्म. प्रश्न 24वा. डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्षपद कोणत्या वर्षी स्वीकारले? ऑप्शन ए 1946, ऑप्शन बी 1947, ऑप्शन सी 1948, ऑप्शन डी 1950. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1947. प्रश्न 25वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कुठे आहे? ऑप्शन ए दीक्षाभूमी नागपूर, ऑप्शन बी चैत्यभूमी मुंबई, ऑप्शन सी राजघाट दिल्ली, ऑप्शन डी आनंदवन वर्धा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चैत्यभूमी मुंबई. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची किती बरोबर उत्तरे आली ती सांगा.